माफीचा साक्षीदार करण्यात आलं होतं, त्याची साक्षीमध्ये ज्या काही प्रक्रिया चं पालन झालेलं नाहीये त्यावरती आता कोर्टाकडून बोट ठेवण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे आरोपीने म्हटलेलं आहे की जेव्हा त्याची जिथे तो सांगितला जात होता तिथे नव्हता, त्यासोबतच त्याचे कुटुंबियांचे जबाब हे देखील विरोधाभासी आहे। तसेच आरोपीने अनेक वेळेला त्याचा जबाब हा बदललेला आहे। त्यासोबतच त्याला प्रश्न इंग्रजीमध्ये देण्यात आले ज्यावरती त्याची साक्ष घेण्यात आलेली नाहीये। त्याला 8 तारखेला 8 जूनला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्यानंतर 15 दिवसांनी त्याला अटक करण्यात आली, त्याला मारहाण करून त्याचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्या सोबतच त्याने अनेक वेळेला आपला जबाब फिरवलेला आहे। या सगळ्यामुळे जी माफीच्या साक्षीदाराची साक्ष आहे त्याच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं कोर्टाकडून इथे दर्शवण्यात आलेलं आहे। खरंतर आरोपीचं जेव्हा एखाद्या आरोपीला माफीचा साक्षीदार बनवलं जातं त्याची प्रक्रियेचं पालन होणं खरंतर गरजेचं असतं। त्याला सुरुवातीला इच्छा व्यक्त केल्यानंतर कोर्टाची परवानगी घेतली जाते, त्यानंतर त्याला कोर्टात ठेवलं जातं। मात्र प्रक्रियेचं पालन केलेलं नाहीये। आरोपीने आपली जबाब हा अनेक वेळेला बदललेला आहे। त्यासोबतच त्याच्या कुटुंबियाने देखील विरोधाभासी जबाब दिल्याचं इथे कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्याची साक्ष ही ग्राह्य धरण्याजोगी नाही असं आता सत्र न्यायालयाने मत व्यक्त केलेलं आहे। ही अतिशय मोठी ही अपडेट म्हणावी लागेल, कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये जो पारसमल जैन होता त्याची साक्ष अतिशय महत्त्वाची होती। मात्र वारंवार त्याने आपली साक्ष ही बदललेली आहे। त्याची साक्ष घेताना प्रक्रियेचं पालन करण्यात आलेलं नाहीये। त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्याच्या कुटुंबियांवरती दबाव टाकून तसेच त्याला औषधं देण्यास नकार देऊन त्याला दबाव देऊन साक्ष घेतल्याचं आता कोर्टाने नमूद केलेलं आहे। त्यामुळे आता या कोर्टाचा या साक्षीदारावरती दबाव होता आणि एकीकडे आताची अपडेट देखील समोर येते सचिन की त्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिलेली होती असं हा स्वतः म्हणतोय असं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। सचिन, नक्कीच त्या साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, त्याच्या पत्राचा उल्लेख हा देखील आरोपपत्रात करण्यात आलेला आहे। मात्र याचा तपास हा व्यवस्थितपणे तपास यंत्रणेने केलेला नाहीये। नेमकं हे पत्र ही धमकी कोणी दिली, त्यामागची उद्देश काय आहे, केवळ धमकीच्या पत्राचा उल्लेख आरोपपत्रात करून पुरेसं होत नाही, तर नेमकी धमकी कोणी दिली, का दिली, त्याचा या खटल्याशी संबंध होता की नव्हता, या सगळ्याचा लेखाजोखा खरंतर आरोपपत्रात मांडणं हे अपेक्षित होतं। मात्र सीबीआयने तसं केलेलं नाहीये। त्यासोबत जो साक्षीदार आहे माफीचा साक्षीदार पारसमल जैन त्याने अनेक वेळेला आपली साक्ष ही फिरवलेली आहे। त्यामुळे त्याला कोर्टाने आता त्याची साक्ष ही फितूर ठरवलेली आहे। त्याच्यावरती पुढची प्रक्रिया आहे यानंतर सुरू होईल। मात्र आपण बघतोय की ज्या माफीच्या साक्षीवरती या खटल्याची संपूर्ण भिस्त होती त्याच माफीच्या साक्षीदाराला आता कोर्टाकडून फितूर ठरवण्यात आलंय। अगदी तुम्ही जसं म्हणताय तसं माफीच्या साक्षीदारावरती या संपूर्ण हत्याकांडाची जबाबदारी होती, भिस्त होती आणि त्याचमुळे आता या जबाबावरतीच प्रश्नचिन्ह न्यायमूर्तींकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। त्याची साक्ष ही वारंवार बदललेली आहे असं देखील न्यायमूर्ती म्हणतात। माफीच्या साक्षीदाराचा कबुली जबाब आणि त्यानंतर दिलेला त्याने जबाब यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अंतर आहे। या 15 दिवसांच्या कालखंडामध्ये नेमकं काय काय घडलं याचा नीट तपास केला गेला नाहीये। यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्रुटी देखील आढळून आलेल्या आहेत असं देखील न्यायमूर्तींनी या संपूर्ण निकाल वाचनामध्ये म्हटलेलं आहे। घटनेच्या ठिकाणी तिथे नव्हतो अशी साक्ष माफीच्या साक्षीदाराने दिलेली होती। माफीच्या साक्षीदाराच्या जबाबामध्ये खूप विसंगती आहे असं एक मोठं विधान न्यायमूर्तींनी केलेलं आहे। त्यामुळे या माफीच्या साक्षीदाराच्या जबाबावरती जी भिस्त होती ती महत्त्वपूर्ण मानली जात होती। मात्र या संपूर्ण जबाबावरती, पोलिसांच्या तपासावरती, सीबीआयच्या तपासावरती आणि सरकारी पक्षावरती एक प्रकारे एक मोठं प्रश्नचिन्ह न्यायमूर्तींनी उपस्थित केलेलं आहे। त्याचा कबुली जबाब असेल आणि त्यानंतर त्यानं याच जबाबामध्ये नकार देखील दिलेला होता। माफीचा साक्षीदार हा जीवे मारण्याची मला धमकी देण्यात आलेली आहे असं देखील सांगतोय। त्यामुळे माफीच्या साक्षीदाराच्या या संपूर्ण जबाबावरती न्यायमूर्तींनी सीबीआयचा जो तपास असेल या सगळ्याच संबंधामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। सचिन, आत्ताचे नेमके काय ताजे अपडेट्स मिळतात? या माफीच्या साक्षीदाराचा जो जबाब असेल त्या सगळ्या संदर्भामध्ये देखील न्यायमूर्तींनी एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। त्यानंतर पुढे न्यायमूर्तींनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काही अपडेट्स समोर येत आहेत? आपण बघतोय की जो माफीचा साक्षीदार आहे त्याने वेळोवेळी आपली साक्ष ही बदललेली आहे। पैशाची गरज होती म्हणून त्याने साक्ष बदलत असल्याचं म्हटलेलं आहे। मात्र आपण बघतोय की जो माफीचा साक्षीदार आहे त्याची अनेक दुकानं आहेत, त्यामुळे तो 50,000साठी असं करणार नाही असं देखील इथे कोर्टाने निदर्शनास आणून दिलेलं आहे। ज्या प्रकारे या माफीच्या साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली त्याच्या प्रक्रियेवरती याआधीच कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। मात्र माफीचा साक्षीदार हा अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। मात्र माफीचा साक्षीदार हा अद्यापही कारागृहात होता आणि त्यामुळे त्याने
पैशासाठी त्याने अशा प्रकारची साक्ष बदलल्याचा जो एक आरोप होतोय तो मात्र कोर्टाकडून नामंजूर करण्यात आलेला आहे. मात्र सध्याच्या घडीची मोठी बातमी हीच आहे की माफीच्या साक्षीदाराची साक्ष ही कोर्टाने ग्राह्य धरलेली नाहीये. त्याला फितूर म्हटलेलं आहे. त्याची साक्ष घेताना ज्या काही प्रक्रियेचं पालन करणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही. त्यासोबतच साक्षीदाराने अनेक वेळेला आपली साक्ष ही फिरवलेली आहे आणि अशा परिस्थितीत त्याची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही असं एक मोठं विधान सध्या सत्र न्यायालयाकडून करण्यात आलेलं आहे. अद्यापही निकाल वाचन हे सुरू आहे. मात्र आपण बघतोय की माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवरती या संपूर्ण खटल्याची भिस्त अवलंबून होती. ती साक्ष त्याचा कोर्टाने ग्राह्य धरण्यास नकार दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अगदी त्यामुळे एक मोठी अपडेट म्हणावी लागेल की ही साक्षच ग्राह्य धरली जाणार नाही अशी एक प्रकारे कुठेतरी न्यायमूर्तींची भूमिका असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा या निकालासंबंधीचे सगळे अपडेट्स सांगूयात. माफीच्या साक्षीदाराची वारंवार बदललेली साक्ष ही न्यायमूर्तींकडून त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. माफीचा साक्षीदार सधन आहे. त्याच्याकडे जवळपास 4.5 किलो सोन्याचं देखील भांडवल आहे. जैन यांची मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदरला दुकानं आणि घरं देखील आहेत अशी माहिती न्यायमूर्तींनी दिली आहे.